नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने महाभारताकडे पाहण्याची आपली दृष्टीच बदलून टाकली. हो, मी बोलतोय शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजयबद्दल. कर्णाची गोष्ट, पण एका अगदी वेगळ्या, त्याच्या स्वतःच्या नजरेतून. महाभारताचा खरा हिरो कोण हा प्रश्न विचारला की आपल्या डोळ्यासमोर पांडव येतात, नाही का? पण विचार करा, काय होईल जर याचं उत्तर त्या व्यक्तीच्या गोष्टीत लपलेलं असेल ज्याला आपण नेहमीच खलनायक समजत आलो आहोत. आणि हेच शिवाजी सावंत यांनी मृत्युंजयमध्ये करून दाखवलंय. त्यांनी संपूर्ण महाकाव्य पुन्हा मांडलंय, पण यावेळी कर्णाच्या नजरेतून, एका अशा पात्राच्या नजरेतून जो जेवढा दुःखद होता तेवढाच आकर्षकी. तर मग चला सुरू करूया कर्णाच्या प्रवासाला. एका बाजूला चंपानगरीचा शांत नदी किनारा आणि दुसऱ्या बाजूला हस्तिनापूरचं भव्य दिपवून टाकणारं दरबार. पाहूया एका योद्ध्याचं आगमन कसं होतं ते. शिवाजी सावंतांनी हस्तिनापुराचं वर्णन इतकं जिवंत केलंय की ते उंच राजवाडे, ती मंदिरं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. पण या सगळ्या झगमगाटात एका सारथ्याच्या मुलाच्या, कर्णाच्या मनात मात्र एकच धाकधुक आहे की या जगात आपल्याला कोणी आपलं म्हणेल का? आपण इथे कधीच आपले होऊ शकणार नाही का? आणि मग त्याची नजर पडते युवराज दुर्योधनावर. हे जे वर्णन आहे ना, ते कर्णाच्या मनात दुर्योधनाबद्दल निर्माण झालेलं पहिलं चित्र आहे. यात कौतुक तर आहेच, पण कुठेतरी एका वादळी नात्याची आणि भविष्यातल्या धोक्याची एक पुसटशी झलक ही सावंत आपल्याला दाखवून देतात. आणि याच पहिल्या भेटीतून जन्म होतो महाभारतातला एका सगळ्यात महत्त्वाच्या नात्याचा, एका मैत्रीचा, जिथे एका बहिष्कृत व्यक्तीला एक मित्र मिळतो आणि एका राजकुमाराला मिळतो एक अजिंक्य योद्धा. हे नातं तयार झालं होतं समान महत्त्वाकांक्षा आणि अन्यायाच्या भावनेतून. हे बघा, इथेच कर्णाच्या आयुष्यातला तो मोठा संघर्ष आपल्याला दिसतोय. एका बाजूला संपूर्ण जग त्याला सूतपुत्र म्हणून हिणवतंय, त्याची लायकी काढतंय, आणि दुसऱ्या बाजूला फक्त एक माणूस आहे, दुर्योधन, जो त्याच्यातला योद्धा पाहतो, त्याला समान मित्राचा दर्जा देतो. सावंतांच्या मते हीच एक गोष्ट होती, हीच एक व्यक्ती होती जी कर्णाचा आधार बनली. आणि म्हणूनच कर्णाची दुर्योधनावरची निष्ठा ही आंधळी नव्हती. सावंत आपल्याला सांगतात की ते प्रेम, ती निष्ठा म्हणजे काय होतं? ते होतं एका सन्मानाच्या बीजाला दिलेलं उत्तर. जमिनीत एक दाणा पेरला की ती अख्खं कणीस परत करते, तसंच काहीसं. आता गोष्ट एक वेगळंच वळण घेते. शिवाजी सावंत इथे एक जबरदस्त गोष्ट करतात. ते आपल्याला कर्णाच्या गोष्टीतून बाहेर काढून थेट घेऊन जातात कुंतीच्या मनात. ती आई, जिने त्याला जन्मताच टाकून दिलं होतं, तिच्या मनातल्या त्या गुपित दुःखाकडे. कल्पना करा, रंगभूमी सजली आहे, स्पर्धा सुरू झाली आहे, आणि अचानक एक तेजस्वी योद्धा आखाड्यात प्रवेश करतो. त्याची कवच कुंडलं सूर्यासारखी तळपत आहेत. सगळ्या जगासाठी तो पांडवांना आव्हान देणारा एक अज्ञात शक्तिशाली योद्धा आहे. पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका आईसाठी, कुंतीसाठी, तो फक्त एक योद्धा नाहीये. तो तिचा पहिला मुलगा आहे, ज्याला तिने जन्मताच सोडून दिलं होतं. एका क्षणात तिच्यासाठी ती स्पर्धा, तो आखाडा, ते लोक, सगळं काही नाहीसं होतं. उरतो तो फक्त आयुष्यभराचा पश्चाताप आणि आईच्या काळजातून येणारा टाहो. ही जी ओळ आहे ना, ही मृत्युंजय कादंबरीचा आत्मा आहे. हे शब्द आपल्याला त्या मोठ्या युद्धाच्या, त्या राजकारणाच्या पलीकडे घेऊन जातात आणि एका आईच्या वैयक्तिक दुःखाची, तिच्या शोकांतिकेची जाणीव करून देतात. खरंच मन हेलावून टाकणारे हे. आता आपण वळतोय महाभारतातल्या त्या एका काळ्या अध्यायाकडे, द्यूताचा खेळ, तो लज्जास्पद क्षण ज्याने एका राज्याच्या नशिबावर कायमचा शिक्का मारला. सावंत या घटनेचा वापर कसा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. सावंत आपल्याला त्या सभेत अक्षरशः खेचून नेतात. बघा कसं एकामागोमाग एक सगळं घडतंय. आधी राज्य गेलं, मग भाऊ गेले, स्वतःला हारले, आणि मग द्रौपदीला पणाला लावलं गेलं. फाशाचा प्रत्येक डाव हा फक्त एक हारजीत नव्हती, तो माणुसकीचा आणि सन्मानाचा पराभव होता. आणि मग द्रौपदी तो प्रश्न विचारते, जो फक्त त्या सभेला नाही तर संपूर्ण कुरुवंशाला, त्यांच्या धर्माला, त्यांच्या नीतिमत्तेला विचारलेला प्रश्न होता. लेखकाने इथे द्रौपदीच्या आवाजातून त्या सगळ्यांच्या तथाकथित धार्मिकतेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. कथेच्या या शेवटच्या टप्प्यात सावंत आपल्याला कर्णाच्या एका वेगळ्याच रूपाची ओळख करून देतात. तो फक्त एक योद्धा राहत नाही, तर तो बनतो मृत्युंजय. आणि या शब्दाचा खरा अर्थ काय तेच आता आपण समजून घेणार आहोत. हे बघा, कर्णाचं आयुष्य हे फक्त संघर्षाचं नव्हतं, तर ते अतुलनीय पराक्रमाचंही होतं. दुर्योधनासाठी त्याने एकट्याने दिग्विजय मोहीम राबवली. हिमालयापासून ते दक्षिण समुद्रापर्यंत असंख्य राज्य जिंकली. हस्तिनापूरला प्रचंड सामर्थ्य मिळवून दिलं. त्याने प्रत्येक वेळी रणांगणावर स्वतःला सिद्ध करून दाखवलं. तर मग
मृत्युंजय म्हणजे नक्की काय? ज्याने मृत्यूवर विजय मिळवला तो. पण याचा अर्थ अमर होणं आहे का? नाही. शिवाजी सावंतांना इथे काहीतरी खूप खोल, खूप वेगळं सांगायचं आहे. आणि तो अर्थ हा आहे, सावंतांच्या मते कर्ण मृत्यूवर विजय मिळवतो, पण मृत्यूला टाळून नाही. तर असं आयुष्य जगून जिथे त्याने तत्वांसाठी, उदारतेसाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं, शरीर संपलं तरी त्याची कीर्ती, त्याचं औदार्य, त्याची कथा जिवंत राहिली. आणि हाच होता विस्मरणावर, म्हणजे एकार्थी मृत्यूवर मिळवलेला खरा विजय. हे जे काही आपण आज बोललो ती तर या महासागरातल्या काही थेंबांसारखं आहे. ही फक्त एक झलक आहे. शिवाजी सावंतांनी जे भावनांचं आणि गुंतागुंतीच्या पात्रांचं विश्व उभं केलंय ना, ते खऱ्या अर्थाने अनुभवायचं असेल तर ही कादंबरी वाचायलाच हवी, अशी मी मनापासून शिफारस करेन. आणि शेवटी एक प्रश्न उरतो. जरी ध्येय चुकीचं असलं तरी त्या ध्येयासाठी सन्मानाने आणि निस्वार्थपणे जगलेलं आयुष्य हा सुद्धा एक विजय म्हणता येईल का? हा प्रश्न मृत्युंजय आपल्या मनात कायमचा सोडून जाते आणि आपल्याला नायक या शब्दावर पुन्हा एकदा विचार करायला लावते. तर अशाच अप्रतिम साहित्यकृतींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, त्यांच्या गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात एका नवीन पुस्तकासोबत.